तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे मोक्षदा एकादशी. या मोक्षदा एकादशीची नेमकी कथा काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर एक गोकुळ नावाचं राज्य होतं आणि त्या गोकुळ नावाच्या राज्यात वैखनस नावाचा राजा तिथे राज्य करत होता. हा वैखनस नावाचा राजा खूप प्रजाशील होता, प्रजेप्रती प्रामाणिक होता. आणि ह्याच राजाच्या स्वप्नात एकदा त्याचे पिता आले आणि त्याच्या पितांनी त्याला सांगितलं की मी आणि आपले सर्व पित्र इथे नरकामध्ये सडत आहोत, नरकाच्या यातना भोगत आहोत, त्यामुळे आम्हाला इथून मुक्त कर. ते जसं स्वप्न पडलं तो वैखनस नावाचा राजा ताबडतोब जागा झाला आणि त्याला चैनच पडेना. त्या रात्रीपासून तो अगदी बेचैन झाला होता. त्याला सगळं स्त्री सुख नको होतं, सगळं संपत्ती नको होती, सगळं धनसुख नको होतं. तो एकटा पडला होता आणि त्याला एकच ध्यास होता की आता माझ्या पितरांना मला मुक्त करायचे. त्यामुळे तिथे तो उपाय शोधू लागला. तर गोकुळ नावाच्या ह्या राज्यामध्ये 4 ऋषी होते ज्यांना वेदांचा हा गाढा अभ्यास होता. त्यामुळं हा राजा त्या ऋषींपाशी गेला, ऋषींना सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी ते ऋषी म्हणले की बाबा आम्ही तुझी मदत नाही करू शकत. राजा म्हणला काय? मग ते म्हणले मला उपाय द्या. तर ते ऋषी म्हणले इथे बाजूलाच एक पर्वत आहे, त्या पर्वतावर एक ऋषी राहतात, ते आता तपश्चर्या करत असतील, त्यामुळे तू त्यांच्याकडे जा. त्यांना संपूर्ण भूतकाळाचा, वर्तमान काळाचा आणि भविष्य काळाचा संपूर्ण अभ्यास आहे, संपूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे हा वैखनस राजा त्या ऋषींकडे गेला, साष्टांग दंडवत घातलं आणि सगळे हकीकत परत सांगितली. त्यावेळी ते म्हणाले तू इकडे येण्याआधीच मी तुझ्या वडिलांची सर्वी पापकर्म आणि पुण्यकर्म हे जाणले आहेत, त्यामुळे आता त्याच्यावर एकच उपाय. त्यामुळे त्यांनी सांगितलं मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षात येणारी एकादशी त्याचा तू व्रत कर, त्याचा तू उपवास धर, नक्कीच तुझ्या पितरांना मोक्ष मिळेल आणि ते स्वर्गात जातील. त्यामुळे त्या क्षणापासून ह्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणलं जातं. या मोक्षदा एकादशीला व्रत केल्याने संपूर्ण तुमची पापकर्मे ही नष्ट होतात आणि तुम्ही मोक्षाच्या मार्गावर म्हणजेच भगवंताच्या भक्तीच्या मार्गावर दृढ निश्चयाने चालू लागता. आता ह्याच मोक्षदा एकादशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की महाभारत युद्ध जेव्हा चालू होतं आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा जो संदेश दिला, आपण जी गीता आज वाचतो त्याचा जो संदेश दिला तो ह्याच दिवशी दिला, मोक्षदा एकादशीला. म्हणूनच गीता जयंती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ही संपूर्ण ही एकादशीची कथा. रामकृष्ण हरी.